अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमन्यू श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। उदोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। हर 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 महादेव। स्वामी भक्तांनो, मी माझा स्वतःचाच अनुभव सांगणार आहे। आम्ही आज येत असताना का नाही आम्हाला खूप खूप अडचणी आल्या। तर बघा, एवढ्या उन्हाच्या कडाक्यामध्ये हे काय सूर्य काय आग ओकतोय अशी ऊन इथं झालेलं आहे। एवढ्या उन्हामध्ये आम्ही आज लातूरून येत असताना आमच्या गाडीच्या चाकामध्ये खिळा घुसला। अगोदर खिळा घुसला, आम्ही अशा गरमीमध्ये त्या टायर पंक्चरच्या दुकानामध्ये थांबलो आणि आम्ही म्हणलो की बाबा हात जोडून, स्वामी आई काय माझी परीक्षा बघत असते, स्वामी आई माझी परीक्षा बघू नको, काही चुकलं असलं तर आपलंच बाळ म्हणून माफ कर आणि मला थोडंसं थंड पडू दे, थोडं थंड हवा येऊ दे, थोडंसं पाऊस पडू दे। खरोखरच आम्ही तुळजापूरच्या आदिमायाशक्ती तुळजापूरला आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला खरोखरच पाऊस आला आणि थंड असं वातावरण आम्हाला, असं ऊन आणि सावली देणारी आपली स्वामी आई असते म्हणून चिंता करायची गरज नाही। त्याच्या पुढं थोडंसं आलो, त्याच्या पुढं आल्यानंतर आम्हाला अक्कलकोटमध्ये आल्यानंतर आम्हाला रूम मिळेनाशी झाली। खूप गर्दी इथे आहे भक्तांची। सगळे लेकरं स्वामीला तेवढेच लाडके असतात बरं का, मी एकटीच नाही। सगळे कोणी अनुभव सांगायला येते, कोणी नवस फेडायला येते, कोणी संतान मागायला येते, कोणी काही मागायला येते। सगळे लोक इथं आलेले असतात आणि सगळे स्वामीच्या चरणी नतमस्तक होतात आणि सगळे स्वामीला काही ना काही मागण्यासाठी येत असतात। म्हणून स्वामी कुणालाच नाराज करत नाही, सगळ्यांची झोळी भरून पाठवत असते। त्याच पद्धतीनं मला सुद्धा स्वामी नाराज झालेले नाही। आम्हाला पण रूम भेटली, आम्ही पण आनंदाने आता दर्शन घेतलो, मस्त जप केलो आणि वटवृक्षाच्या खाली सुद्धा दर्शन घेतलो, औदुंबराच्या झाडाखालचं दर्शन घेतलो। असं छान पद्धतीचा आम्हाला अनुभव आलेला आहे। आणि मी, माझा छोटा मुलगा, माझा मोठा मुलगा, माझे पती, आम्ही चौघजण अक्कलकोटला आलो, स्वामीचं दर्शन घेतलो आणि सगळ्यांनी सुट्टीमध्ये येऊन आनंद घ्यावा, स्वामीच्या दर्शनाला यावं। असंच मुरगुडीला बाळप्पा नावाचे एक भक्त होते। बाळप्पा नावाचे भक्त असताना त्यांना बरं वाटायचं नाही, सतत चिंता वाटायची, चिंतेने त्रस्त झालेले बाळप्पा। मग त्यांनी काय केलं की बाबा मुरगुडीला जाऊन एका पंचांगण बघणाऱ्याच्या पंचाक्षरीपाशी पंचांगण बघावं म्हणून गेले। तर त्यांनी काय सांगितलं की बाबा तू काय कर, तू अक्कलकोटला जा, अक्कलकोटला जाऊन तिथं स्वतः यतिरूप स्वतः दत्ता अवतार घेतलेले स्वामी तिथे आहेत, तिथं जा आणि तुला सद्गुरू भेटतील। सद्गुरूच्या शोधामध्ये बाळप्पा निघाले होते की बाबा मला सद्गुरू पाहिजे, खरं मला सद्गुरू गुरु केलं पाहिजे म्हणून। मग त्यांनी कशाचीच विचार न करता त्या मुरगुडीच्या ब्राह्मणांनी जे सांगितले ते ऐकले आणि त्यांनी अक्कलकोटला आले आणि स्वामीचं दर्शन घ्यायचं आणि माधुगिरी मागायची आणि 2-3 वेळेस आपलं आपण जायचं, नदीवर जायचं, स्नान करायचं, माधुगिरी मागायची, जेवण करायचं। असं करीत चोळप्पाने एकदा म्हणले की बाबा तुम्ही ज्या वेळेला नदीवर जाता, नदीवर जाऊन मधुगिरी ज्या वेळेला मागून खाता तर तुम्ही काय करा, आमच्या घरी या आणि आपण सगळ्यांनी मिळालेल्या भाकरी मिळून आमच्या जवळ काही घालून आपण खाऊ। तसं 4 दिवस केले चोळप्पाच्या घरी। मग नंतर बाळप्पाला वाटलं की बाबा नाही, आपण हे चुकत आहोत, आपण हे भिक्षा मागायचं नाही, असं चुकत आहोत म्हणले। आणि नंतर काय केले, आपली झोळी नेऊन नदीमध्ये बुडवले आणि तिथं जे मिळालेल्या कोरड्या भाकरी त्या शिळेवर बसून खाल्ले। असं करत सद्गुरू मला कधी खरे सद्गुरू भेटतील अशा ह्या शोधामध्ये बाळप्पा फिरायला लागले। मग चोळप्पाने काय म्हणले की बाबा इतर हा आणि सेवा करा आमच्यापाशी म्हणल्यानंतर स्वामी समर्थाच्या मंदिरी त्यांनी राहिले, स्वामी समर्थाजवळ। बाळप्पा, चोळप्पा, सुंदराबाई अनेक भक्त तिथं झाले। मग तिथं झाल्यानंतर बाळप्पा काय करायचे, रोज शंकर भगवानाची पूजा करायची, शिवाची भक्ती करायची, उपासना करायचं आणि स्वामीचं दर्शन घेऊन आपल्या कामाला लागायचे। मग सुंदराबाईला खूप राग आला आणि तिथे सगळेजण भक्त जास्त झाले। मग राग येऊ लागला आणि तिने काय म्हटले की बाबा हे शंकराची भक्ती करायची तुम्ही सोडून द्या। असं म्हणल्यानंतर बाळप्पाला राग आला आणि स्वामीकडे गेले। स्वामीला म्हटले की बाबा मला माझ्या दैवताची पूजा करायला सोडून द्या असं म्हणत आहेत। मग त्यांनी म्हटले बाबा तू खऱ्या दैवताची पूजा इथं करत आहेस, तुला ह्याच्यामध्ये शंकर भेटतात ना, महादेव अवतारसुद्धा मीच आहे, तर तू इथं शांत राहा, माझ्या चरणी शांत राहा म्हणल्यानंतर त्यांनी पूजा महादेवाची सोडून देऊन
हे पूजा करून स्वामीपाशी राहायला लागले. असं स्वामीपाशी राहून मग कट्टर स्वामीचे भक्त झाले. चोळप्पा, बाळप्पा, सुंदराबाई हे सगळे स्वामीचे कट्टर भक्त झाले. म्हणून आजसुद्धा अजरामर त्यांचं नाव राहिलेलं आहे. असंच भक्ती करा, स्वामी भक्त व्हा, स्वामी सेवेकरी व्हा आणि स्वामीची सेवा करा आणि त्यांचा अनुभव सांगत राहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज.